कार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्ये शिव सर्वदा। नुकताच श्रावण महिना संपून भाद्रपदाला सुरुवात झाली आहे। आपल्या सर्वांच्या घरामध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे। बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान आहेत। सगळीकडे ढोल ताशा आरत्या कसं मंगलमय आणि उत्साहपूर्वक वातावरण आहे। आणि आता आद्य पूजनीय गणरायाला वंदन करून आम्ही आपल्या 5व्या भागाला सुरुवात करत आहोत। आपल्या सर्वांना माहितीच आहे, फुलंब्री मतदारसंघाच्या माननीय आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि निर्मितीतून सुरू करण्यात आलेल्या देवाची वारी आपल्या दारी या माहितीपट मालिकेच्या 5व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। मी विद्या मालवदे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते। तर आज आपण आलो आहोत सावळेश्वर महादेव मंदिर मारसावळी येथे। या स्थळाचं नाव आहे देवदरी। चारही बाजूंनी हिरवागार डोंगर दर्या झरे असं सुंदर वातावरण आहे आणि देवदरी हे नाव अगदी साजेस आहे। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। तर ह्या भागामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे, तर हे सावळेश्वराचं महादेव मंदिर अतिशय प्राचीन आहे। तर ह्या मंदिराची बांधणी कोणत्या काळामध्ये झाली, कोणत्या राजवटीने हे केलं आहे, त्याचबरोबर मंदिरात प्रवेश केल्यानंतर ह्या खांबांवरती आपण जे कोरीव काम बघणार आहे तर ते नेमकं काय आहे, त्या लोकांना आपल्याला नेमकं काय सांगायचं होतं, त्याचबरोबर सावळेश्वराचं महत्त्व, मंदिराच्या बाजूला असलेलं बारव जलकुंड यांचं काय महत्त्व आहे, यज्ञकुंडाचं काय महत्त्व आहे, हे सगळं काही आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा भाग शेवटपर्यंत आवर्जून बघा। त्याचबरोबर मला इथे एक नमूद करायचं आहे की ह्या मंदिराच्या कोरीव कामाबद्दल आम्ही तुम्हाला जेही काही सांगणार आहोत त्याची पुष्टी आम्ही करत नाही। आम्ही त्याबद्दल पुस्तकांमध्ये वाचलंय, तसंच काही तज्ज्ञांकडून याची माहिती घेतली आहे, तीच आम्ही तुम्हाला पुढे सांगत आहोत। तर सावळेश्वर महादेव मंदिर या 5व्या भागाला आपण सुरुवात करूया, निघूया। तर तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूनी सुंदर हिरवेगार असे डोंगर आहेत आणि एक नैसर्गिक दरी म्हणजे हा जो खालचा भाग आहे येथे असा निसर्गरम्य निर्मळ पाण्याचा झरा वाहत असतो। त्या झऱ्यामध्ये भक्तगण हातपाय धुतात, प्रसन्न होतात आणि सावळेश्वराकडे निघतात। तर आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी आता ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या खूप सुसज्ज अशा स्थितीमध्ये आहेत, परंतु सुरुवातीला ह्या दगडी पायऱ्या होत्या
आजूबाजूला पूर्ण हिरवंगार असं वातावरण आहे, अगदी शुद्ध हवा, नैसर्गिक वातावरण. तर आता आपण आलो आहोत मंदिराच्या प्रांगणामध्ये. मी थोडक्यामध्ये तुम्हाला इथली माहिती देते. माझ्या डाव्या बाजूला भक्त निवास आहे. काही धार्मिक विधींसाठी भक्त जर इथे आलेत त्यांना इथे राहता येईल. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल इथला यज्ञकुंड आणि त्याच्या मागे सावळेश्वराचं मंदिर आणि आजच्या काळात बांधलेलं भारत मातेचं मंदिर सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. आता मी तुम्हाला सांगते की नुकताच इथे मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर मुसळधार पाऊस झालेल्यानंतर हे जे तुम्ही बघू शकता की डोंगरामधून झरे वाहत आहेत आणि त्यांचा खळाळणारा आवाज तुम्ही ऐकू शकता. तर हिरवीगार झाडी, डोंगर, दऱ्या असा नयनरम्य परिसर इथे आहे. त्याचबरोबर सावळेश्वराचं आध्यात्मिक मंदिर सुद्धा इथे आहे. तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या. यानंतर आपण आता महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळणार आहोत. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण यज्ञकुंडाच्या माहिती घेणार आहोत, यज्ञकुंडाचं महत्त्व जाणून घेणार आहोत. तर मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्वप्रथम आपण जे यज्ञकुंड बघितलं तर त्याचं महत्त्व काय. तर हिंदू संस्कृतीमध्ये विवाह असेल, प्राणप्रतिष्ठा असेल किंवा काही धार्मिक विधी असतील तर त्या विधींमध्ये यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्यामध्ये तूप, नैवेद्य यांची आहुती दिली जाते आणि आपली अशी श्रद्धा आहे की अग्नीद्वारे ती आहुती देवतांपर्यंत पोहोचत असते. त्याचबरोबर अग्नीमध्ये असलेलं तेज आणि ऊर्जा आपल्यामध्ये एक सकारात्मक भावना उत्पन्न करत असते. त्याचबरोबर अग्नीमध्ये आपण जी वनस्पतींची आहुती सुद्धा देत असतो त्या वनस्पतींच्या आहुतींमुळे त्या वातावरणाचं शुद्धीकरण होत असतं. मंदिर हे फक्त दगडांचं बांधकाम नसतं, दगडांचं किंवा लाकडांचं हे फक्त बांधकाम नसतं, तर हे पंचमहाभूतांचं प्रतीक असतं. तर हे नेमकं कसं, तर पंचमहाभूतं कोणती? अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश यांचा आणि मंदिराचा काय संबंध. तर मंदिराचा पाया हे पृथ्वीचं स्थैर्य दर्शवत असतो. मंदिराचं शिखर हे आकाशाचा अनंत भाव दाखवत असतो. मंदिराच्या समोर असणारं यज्ञकुंडातला अग्नीचं तेज आणि ऊर्जा हे आपल्यामध्ये सकारात्मकता आणत असते. त्याचबरोबर मंदिराच्या आवारामध्ये वाहणारा शुद्ध हवा हे जीवनाचं प्रतीक असतं आणि मंदिराच्या परिसरात असणारे जलकुंड असतील, नद्या असतील, झरे असतील हे जलाचं प्रतीक असतं. हे आहे पंचमहाभूत आणि मंदिराचा संबंध. हर भोले शिव शंभू हर हर भोले शिव शंभू आपण सावळेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेलो आहोत. भगवान शिवांची लिंगाच्या स्वरूपात असलेली पूजा आपण अगदी पूर्वीपासून पूजित आलेलो आहोत. लिंग ही दोन प्रकारचे असतात, एक स्वयंभू आणि एक मानवनिर्मित. सावळेश्वराचं हे लिंग स्वयंभू लिंग आहे. आता सध्या तुम्ही जे मार्बल इथे बघत आहात हे आजच्या काळात गावकऱ्यांनी लावलेलं आहे आणि कुठेही न बघायला मिळणारी 3 मूर्तीची स्थापना किंवा कोरीव काम ह्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महादेवाच्या लिंगाच्या मागे 3 मूर्त्या आपण पाहतो आहोत.
तर कोणतंही प्राचीन काम जर असेल, कोणतीही शिल्पकला असेल, तर ते कोणत्या देवतेचं आहे हे कसं ओळखलं जातं? तर त्या देवतेच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे, त्यांनी काय धारण केलेलं आहे याचं बघून ती कोणत्या देवतेची मूर्ती असू शकते हे सांगितलं जातं. तर ह्या पहिल्या मूर्तीच्या हातामध्ये गदा आणि पुष्प आपण बघू शकतो. त्याचबरोबर याच्या खालच्या बाजूला गरुड देवता आहे. तर गरुड हे विष्णूचं वाहन आहे. विष्णूच्या हातामध्ये पुष्प आणि गदा असतो. तर ही मूर्ती विष्णू देवतेची आहे. त्यानंतर ह्या मूर्तीच्या हातामध्ये धनुष्य आहे. तर ही श्रीराम यांची मूर्ती आहे. पलीकडची जी मूर्ती आहे ती देवीची मूर्ती आहे. तिच्या हातामध्ये शस्त्र आहेत. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ती चामुंडा असावी, परंतु त्या दगडाची जी झीज झालेली आहे त्यामुळे आपण नक्की सांगू शकत नाही की नेमकी कोणत्या देवीची ती मूर्ती असू शकते. भगवान शिव आपल्याला निसर्गाशी एकरूप व्हायला शिकवतात. तुम्ही बघितलं असेल की महादेवाची जी मंदिरं आहेत, जसं की देवदरी, लहुगड नात्रा किंवा आपल्या शहराच्या बाहेर असलेलं ब्रह्मगिरी, भीमाशंकर, ही सगळी मंदिरं डोंगर दऱ्यांमध्ये वसलेली आहेत. जिथे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, फुलं आहेत, झाडं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत. तर अशा ठिकाणी भगवान शंकर ध्यानस्थ आहेत आणि ते आपल्याला सांगतात की आपण आपल्या निसर्गाशी असलेलं नातं तोडू नये. तर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही तिथे फक्त दर्शन घेऊन निघायचं नाही, तर तिथे गेल्यानंतर शांत व्हायचंय, स्थिर व्हायचंय आणि भगवान शंकरांचं नामस्मरण सुद्धा करायचं. रामायणामध्ये जसं आपण उल्लेख बघतो की दंडकारण्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता काही काळासाठी वास्तव्यामध्ये होते. तर ते याच भागामध्ये काही काळ त्यांनी आपला घालवला होता असं मानलं जातं. तर ह्या मंदिराची स्थापना नेमकी कोणत्या काळामध्ये झाली, कोणाच्या राजवटीत ही या मंदिराची बांधणी झाली, तर हा क्रम कसा होता? पहिले हे दंडकारण्य होतं, नंतर इथे अश्मक आले, अश्मकांनंतर सातवाहन, वाकाटक, चालुक्य, चालुक्यांनंतर राष्ट्रकुलांची सत्ता इथे आली आणि त्यानंतर जे चालुक्य आलेत त्यांच्यामध्ये जे कल्याण चालुक्य होते त्यांच्या राजवटीमध्ये ह्या मंदिराचं बांधकाम झालेलं असावं असा अभ्यास आहे. तर काही लोकांचं, काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की नाही, ह्या मंदिराची स्थापना किंवा बांधकाम हे यादवांच्या काळात झालेलं आहे. परंतु जी माहिती आम्ही घेतलेली आहे तर हे मंदिर कल्याण चालुक्य यांच्याच राजवटीत झालंय आणि तो काळ होता 10व्या ते 12व्या शतकांचा काळ तो असेल. तर हे आम्ही कशामुळे सांगू शकतो की कोणत्याही मंदिराचं किंवा कोणत्याही वास्तूचं जेव्हा कोणत्या काळामध्ये ते बांधकाम झालेलं आहे हे जर शोधायचं असेल तर त्या वास्तूचं शैली अभ्यासली जाते की त्या वास्तूचं जे शिल्पकाम आहे ते अभ्यासलं जातं. तर ह्या मंदिराचं जे शिल्पकाम आहे ते झालेलं आहे दख्खन शैलीमध्ये. तर ही दख्खन शैली नेमकी काय आहे? तर कल्याण चालुक्य यांच्या काळामध्ये नागर शैली आणि द्रविड शैली ह्या दोन्ही शैलींचं मिश्रण करून दख्खन शैली विकसित करण्यात आली. तर त्या शैलीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तर जेही काही स्तंभ असतील त्यांच्यावरती कोरीव काम आहे. त्यानंतर त्या कोरीव कामामध्ये वेगवेगळ्या पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत. अशी वेगवेगळी वैशिष्ट्य या शैलीची आहेत. आणि इथे विशेष नमूद करायचं असं की ह्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती ही जी गणेश पट्टिका आहे, हे जे शिल्पकाम केलेलं आहे त्याला गणेश पट्टिका असं म्हणतात. ही पट्टिका पाहून आम्हाला तज्ज्ञांनी सांगितलं की हे बांधकाम, ह्या मंदिराचं बांधकाम हे कल्याण चालुक्य यांच्याच राजवटीत झालेलं आहे. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की ह्या मंडपामध्ये जे खांब आहेत त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. तर त्या कोरीव कामामध्ये काही आपल्या पुरातन कथा सांगितलेल्या आहेत. तर त्या आपण आता एक एक जाणून घेणार आहोत. तर आता आपण स्तंभांचा अभ्यास करूया.
पश्चिम भारतामध्ये कल्याण चालुक्यांनी त्यांच्या राजवटीमध्ये म्हणजेच 10व्या ते 12व्या शतकामध्ये विविध ठिकाणी शैव मंदिराची स्थापना केली आणि त्या मंदिरांमध्ये कोरीव काम केलं आणि त्या कोरीव कामांद्वारे ते आपल्याला पुरातन कथा व त्या काळाचा काय इतिहास होता ते सांगू इच्छित होते. कदाचित त्यांना ह्या शिलालेखांद्वारे किंवा ह्या कोरीव कामांद्वारे ते आपल्यापर्यंत पोहोचायचं असावं. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार आम्ही ह्या स्तंभांचा अभ्यास केलेला आहे आणि तोच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. तर आता ह्या स्तंभांचं जर तुम्ही बघितलं तर येथे 3 मूर्त्या आहेत. 2 मूर्त्यांच्या हातामध्ये धनुष्य आहेत आणि मध्यभागी एक स्त्रीची मूर्ती आहे. तर आपण याच्यावरून म्हणू शकतो किंवा एक अंदाज लावू शकतो की हे कदाचित रामायणातली कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला असावा, कारण की राम, लक्ष्मण आणि सीता असावे आणि खाली हे जे आहे हा जो भाग कोरलेला आहे तो कदाचित मरीची राक्षस असावा. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार आम्ही याचा अभ्यास केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की रामायणामध्ये जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले होते आणि सीतेच्या अपहरणासाठी रावण आला होता, तेव्हा सुवर्ण हरणाचं ज्याने रूप घेतलं होतं रामाला सीतेपासून दूर नेण्यासाठी आणि सीतेने त्या सुवर्ण हरणाची इच्छा प्रकट केली होती, तेव्हा राम जेव्हा त्या सुवर्ण हरणाला मारायला गेले होते तो हरिण नव्हता, तो मरीची राक्षस होता. त्याने सुवर्ण हरणाचं रूप धारण केलेलं होतं. हीच कथा ह्या कोरीव कामातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला असावा. आता आपण प्रभू रामचंद्रांची कहाणी ऐकली, तर पुढचं जे शिल्पकाम आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर हे आहे कीर्तिमुख. प्रत्येक शिल्पकलेला आपल्या भारतीय स्थापत्यशास्त्रामध्ये एक सांस्कृतिक आध्यात्मिक महत्त्व आहे. तर ह्या कीर्तिमुखाची सुद्धा एक रोचक कहाणी आपल्या संस्कृतीमध्ये पाहायला ऐकायला मिळते. तर ती कहाणी अशी आहे की आता जरी तुम्ही इथे बघितलं की हे अक्राळ विक्राळ असं सिंहाच्या मुखासारखं शिल्पकाम तुम्हाला दिसेल, परंतु हे रक्षणाचं प्रतीक आहे. तर ते कसं, त्याची कथा काय आहे, तर ती कथा पद्मपुराणामध्ये दिलेली आहे. तर असुरांचा जो सम्राट होता जालंधर, त्यांनी माता पार्वतीसाठी आपली इच्छा व्यक्त केली आणि हाच संदेश घेऊन त्याचा दूत राहू हा महादेवांकडे आला. तेव्हा महादेवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांच्या जटांमधून त्यांनी सिंहमुखाचा एक महागण निर्माण केला. त्याला 3 मुख, 3 पाय आणि 7 हात होती. तर त्या सिंहगणाने पूर्ण असुरांचा नाश केला आणि तरीसुद्धा त्याचा क्रोध शमला नाही. तेव्हा शंकराने त्याला आज्ञा दिली की तू स्वतःलाच खा, आणि त्याने ते केलं आणि फक्त त्याचं शीर बाकी होतं. तर भगवान शंकर फार प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला की माझ्या प्रत्येक मंदिरामध्ये तुझं हे शीर कीर्तिमुख म्हणून सर्वांना पाहायला मिळेल, आणि तेच हे कीर्तिमुख आहे. तर आता आपण बघूया ह्या 3ऱ्या शिल्पकलेबद्दल. तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही जी ध्यानस्थ मुद्रा आपल्याला पाहायला मिळते आहे तर ती असावी शैव तांत्रिक मुनींची. ते त्यांची साधना आराधना करत असावेत असा अंदाज आहे. तर शैव तांत्रिक मुनी कोण आहेत, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर शैव तंत्रानुसार आपल्याला मोक्षप्राप्ती शिकवलेली आहे. तर मोक्षप्राप्ती कशी मिळते या तंत्रामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 5 गोष्टी शिकवल्या जातात की मोक्षप्राप्ती तुम्ही कशी करायला हवी. पहिली शिवाची आराधना, दुसरं योग साधना, तिसरं गुरूंचं सानिध्य, त्याचबरोबर आत्मज्ञान आणि सत्कर्म. आता आपण एकेकाबद्दल जाणून घेऊया. तर शिवाची आराधना केल्याने काय होते, तर शिवाच्या आराधने केल्यानंतर तुमची मोह माया तुमच्यातून सुटून जाते. त्यानंतर योग साधना, रोज योग केल्याने तुमचं मन शांत होतं आणि तुमचा मोक्षप्राप्तीचा मार्ग सुखर होतो. त्यानंतर सद्गुरू, तुमचे गुरुजन,
तर त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर तुमचा प्रवास हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे सुरुवात होत असते. त्यानंतर आहे आत्मज्ञान. आपले जे वेद आहेत, उपनिषद आहेत, त्यांच्या वाचनानंतर तुम्हाला आत्मबोध होत असतो. आणि सर्वात शेवटी सत्कर्म म्हणजे तुमच्या धर्माचं आचरण करावं. या 5ही गोष्टींचं आचरण केल्यानंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते असं शैव तंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आताच आपण रामायणातली एक कथा बघितली जी त्या खांबावरती कोरलेली आहे की सीतेचं हरण कसं झालं असावं. आणि आता ह्या स्तंभावरती आपण बघतोय की दोघांच्या हातामध्ये धनुष्य आहे. तर कदाचित हा लढाईचा प्रसंग असू शकतो आणि हे राम आणि रावण असंच दर्शवलेलं असावं. आता तुम्ही इथे बघू शकता की इथे 3 मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि मधल्या मूर्तीच्या हातामध्ये एक शस्त्र आहे. ते एका पुरुषाचं शिल्प आहे असं आपण सांगू शकतो आणि बाजूने 2 स्त्रिया आहेत. परंतु ते शस्त्र काय आहे, त्यानंतर हे नेमकं कशाचं कोरीव काम आहे हे आम्हाला नेमकं कळालेलं नाहीये. जर तुम्ही इथे येताय आणि हे बघताय आणि तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे तर ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा. या खांबांवरती कुठे कुठे तुम्ही बघितलं की काही कोरीव काम आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये. तर स्थानिकांनी आम्हाला सांगितलं की रजाकारांच्या काळामध्ये या वास्तूची थोडीफार तोडफोड झालेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत नाहीये. परंतु आता जर आपण वरच्या बाजूला बघितलं तर ही जी चतुर्भुज शिल्पकाम आहे याला म्हणतात भारवाहक यक्ष. यक्ष म्हणजे कोण, तर कुबेराचे जे सेवक होते त्यांना यक्ष असं म्हटलं जायचं. तर ही जे शिल्पकाम आहे हे तुम्हाला कुठेही स्तंभाच्या खाली किंवा मध्यभागी बघायला मिळणार नाही. ते तुम्हाला फक्त आणि फक्त स्तंभाच्या वरच्या बाजूला छताच्या खाली बघायला मिळेल. तर यांचे जे वरचे 2 हात आहेत ते छताला टेकून आहेत. जणू असं वाटतंय की पूर्ण छताचा भार त्यांनी त्यांच्या हातावरती तोडून ठेवलं. अगोदरच्या काळामध्ये मंदिरं ही फक्त देवदर्शनासाठी नव्हती तर ती ज्ञानदानासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुद्धा होती. तर ह्या शिल्पावरती जर तुम्ही बघितलं तर इथे एक मठाधिपती तुम्हाला दिसून येतो आणि काही अजून जी शिल्प आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत त्याच्यावरती नृत्यांगना नृत्य करतायत, तर काही जण गायन वादन करतायत. तर याच्यावरून आपण समजू शकतो की हे मंदिर हे सांस्कृतिक केंद्र सुद्धा होतं. इथे तुम्ही बघू शकता की एका शिकारीचा प्रसंग कोरलेला आहे. कारण ही जी शिल्पकला आहे याच्या हातामध्ये एक शस्त्र आहे. त्याचबरोबर समोरच्या हातामध्ये त्याने धनुष्य ठेवलेलं आहे आणि त्याच्या समोर ही जी छोटी छोटी दिसत आहेत ही कदाचित हरणीची पिलं असावी आणि हा हरणीचा कळप असावा. कारण असं की ह्या पायांची रचना त्याचबरोबर हे जे मागे मान केलेलं कोरीव काम केलेलं आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हा हरणीचा कळप असावा आणि हा माणूस त्यांची शिकार करत असावा. गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर इथे जी आपण गणेशपट्टी बघितली त्याच्याच वरच्या बाजूला 5 देवींच्या मूर्त्या कोरलेल्या आपण बघू शकतो. इथे 1, 2, 3, 4 आणि त्या बाजूला असलेली शेवटची 5. ह्या देवींच्या मध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे कोरीव काम आहेत तर ह्या कदाचित त्यांच्या सेविका असू शकता जे त्यांच्या दोन्ही बाजूंना कोरीव काम केलेलं आहे. मी सुरुवातीला जसं सांगितलं की बऱ्याच स्तंभांवरती आपल्याला गायन वादन आणि नृत्य करताना नृत्यांगना दिसतात. तर त्याचंच हे अजून एक कोरीव काम आहे. गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला इथे एक गणपतीची प्राचीन मूर्ती बघायला मिळते. त्याचबरोबर गणपतीच्या दोन्ही बाजूंनी जे खांब आहेत त्याच्यावर सुद्धा शिल्पकाम केलेलं आहे. त्या बाजूच्या खांबावरती 3ही बाजूने नृत्यांगना कोरलेला आहे आणि या बाजूचा जो खांब आहे याच्यावरती 3 वेगवेगळी प्रसंग कोरलेले आहेत. तर पहिल्या प्रसंगामध्ये एक घोडेस्वार भाला घेऊन चालतोय. त्यानंतर दुसऱ्या प्रसंगामध्ये एक महिला कोणतं तरी एक शस्त्र घेऊन आपल्याला दिसते आणि तिसऱ्या प्रसंगामध्ये आपण बघू शकता की एक मनुष्य मरण पावलेला आहे आणि त्याच्यावरती
जो प्राणी तो नक्कीच रानडुक्कर असावा. तर पहिलेच्या काळामध्ये जेव्हा शेत जमिनींचं रक्षण करण्यासाठी काही लोक नेमलेली असायची, जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी, आणि त्यांच्या शिकारीमध्ये जर कुणाचा मृत्यू होत असेल तर त्याच्या स्मरणार्थ असं काही कोरीव काम करून ठेवलेलं असायचं. त्याला ऐतिहासिक भाषेमध्ये विरगळ असं म्हणतात. मंदिरातून मागच्या बाजूला जाण्याच्या द्वारावरती तुम्ही बघू शकता हे जे शिल्पकाम केलेलं आहे हे नक्कीच श्रीकृष्णाचं असावं. कारण की जी पायाची रचना बघा, एक पाय दुसऱ्या बाजूने ठेवलेला आहे, त्यानंतर त्याच्या हातामध्ये बासुरी आहे आणि दोन्ही बाजूला गोपिका नृत्य करताना आपल्याला बघायला मिळतात. आता आपण जे श्रीकृष्णाचं कोरीव काम बघितलं त्याच्याच विरुद्ध बाजूने आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारची शिल्पकला दिसते. सुरुवातीला एक महिला महादेवाची पूजा करताना आपण बघू शकतो. इथे बघा महादेवाची ही पिंड तुम्हाला दिसेल. त्यानंतर खाली जशी आपण गर्भगृहामध्ये विष्णूची मूर्ती बघितली होती अगदी त्याच प्रकारची मूर्तीचं कोरीव काम इथे केलेलं आहे. हातामध्ये गदा आहे आणि या बाजूच्या हातामध्ये पुष्प असावं. त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा 2 महिला पूजा करताना आपण बघू शकतो. हे जे शिल्पकाम तुम्ही इथे बघताय तर हे 3 व्यक्ती दाखवलेले आहेत. एकाच व्यक्तीच्या हातामध्ये कोणतं तरी हे एक शस्त्र आहे आणि कदाचित याची तोडफोड झालेली असावी, कारण की ही मूर्ती आणि ह्या मूर्ती दोन्हीची पाये नाहीयेत. तर या मूर्तीबद्दल आम्हाला तर काही नेमकं समजू शकलेलं नाही, परंतु तुम्हाला या मूर्तीबद्दल या शिल्पकामाबद्दल जर काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. हे जे शिल्पकाम आहे याच्यामध्ये ही 3 व्यक्ती दिसत आहेत, परंतु आम्ही तज्ञांना विचारल्यानंतर आणि पुस्तकांमध्ये शोधल्यानंतर सुद्धा आम्हाला याच्याबद्दल काही नेमकं समजू शकलेलं नाही. या कामाबद्दल सुद्धा तुम्हाला जर काही माहिती असेल ती सुद्धा आम्हाला नक्की कळवा. या मंदिराचे तुम्ही बघितलं तर मुख्य 2 भाग आहेत. एक गाभारा आणि त्याच्या बाहेर असलेला हा मंडप. तर मंडपाचे सुद्धा मुख्य 3 भाग असतात वास्तुशास्त्रानुसार. तर इथे पहिला भाग असेल रंगशिला, दुसरा स्तंभ आणि तिसरा असणारे वितान. तर रंगशिला म्हणजे नेमकं काय, तर जमिनीच्या वरती असलेल्या भागाला, थोडंसं वरच्या भागाला रंगशिला असं म्हटलं जातं. परंतु आता सध्या इथे फर्स्टचं काम केलंय त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीये. त्यानंतर असतात स्तंभ. स्तंभ म्हणजे काय, पूर्ण छत ज्यांच्यावरती तोडलं गेलंय त्यांना स्तंभ म्हणतात आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कथा कोरलेल्या असतात. आणि 3 नंबरला आहे वितान. वितान म्हणजे हा जो वरचा भाग आहे, वरचं जे हे कोरीव काम आहे त्याला वितान असं म्हटलं जातं. असं या मंडपाचे 3 मुख्य भाग आहेत. आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने सुद्धा सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं, वरच्या बाजूने सुद्धा आणि खालच्या बाजूने सुद्धा. समोर आल्यानंतर हा जो मंदिराचा पाया आहे, ह्या मंदिराच्या पायावरती सुद्धा आपल्याला विविध प्रकारचं नक्षीकाम केलेलं दिसतं. तर इथे जर आपण बघितलं या बाजूने किंवा मागे तर ते भारवाहकाच्या मूर्त्या आहेत असं समजून येतं. त्यानंतर विशेष म्हणजे आपण जेव्हा महादेवांच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला गोमुख पाहायला मिळतं, पण या मंदिरामध्ये आपल्याला मकरमुख पाहायला मिळतंय. आणि ह्या मकरमुखावरती सुद्धा खूप आकर्षक असं कोरीव काम केलेलं दिसतं. भक्तगण जेव्हा मंदिरामध्ये सावळेश्वरावरती जलाभिषेक करतात ते पाणी याच मकरमुखामधून खाली पडतं आणि हे पाणी खाली पडल्यानंतर वाया जात नाही, ते समोर जाऊन एका जलकुंडामध्ये साचल्या जातं. पुढे जाऊन आपण ते बघणार आहोत. आणि ते पाणी जलकुंडानंतर झऱ्यांमार्फत खाली जातं आणि त्या झऱ्यांमध्ये नंतर भक्तगण आंघोळ करतात. तुम्हाला विशेष सांगायचं असं की मकर हे गंगेचं वाहन आहे आणि ह्या मकरमुखामधून जेव्हा जलाभिषेकाचं पाणी खाली पडतं तेव्हा ते गंगाजलाचं महत्त्व प्राप्त करतं. हर हर भोले शिव शंकर, जय जय शिव शंकर शिव शंकर.
हर हर भोले शिव शंभो जय जय शिव शंकर शिव शंभो हर हर भोले शिव शंभो जय जय शिव शंकर शिव शंभो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मकर मुखातून पाणी पडतं आणि समोर जलकुंडामध्ये जातं, तर ते इथेच येतं. पहिले सावळेश्वराला जलाभिषेक होतो, त्यानंतर ते मकर मुखातून खाली पडतं आणि जमिनीच्या खालून त्याचा प्रवाह येतो आणि इथे जे गोमुख दाखवलेलं आहे त्या गोमुखातून ते या जलकुंडामध्ये येतं आणि ते ह्या इथे थांबत नाही, तर ते इथून समोर जाऊन दरीच्या झऱ्याच्या पाण्यामध्ये मिसळतं. आणि जेव्हा भक्तगण येतात तेव्हा सावळेश्वराच्या दर्शना अगोदर ते तिथेच हातपाय धुतात आणि नंतर मंदिरामध्ये जातात. तर इथे अजून एक सुंदर अशी गोष्ट म्हणजे या जलकुंडाला वेगवेगळ्या बाजूने नितळ पाण्याचे झरे पावसाळ्यामध्ये नेहमी चालू असतात. तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर पाणी वाहतंय. आताच तुम्ही त्या बाजूला एक विहिरीसारखं छोटं बारव बघितलं. त्या बारवमध्ये 3ही ऋतूमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्याचा निर्मळ अशा पाण्याचा वापर वरती सावळेश्वराच्या जलाभिषेकासाठी केला जातो. हे मंदिर कधीचं आहे, कधीपासून आहे हे काही सांगता येत नाही, अजून कोणीच नाही सांगत. आता आमचं वय आहे 60-65-70 वर्ष वय आहे. त्याच्या अगोदरचे लोक आहे आमचे पंजोबाचे पंजोबा, ते पण सांगत नाही की आमच्या काळात झालेलं आहे. आमच्या इथे इथे आता ह्या कामाच्या मदतीत म्हणलं तर बागनानानं आम्हाला वरती सभागृह दिलेलं आहे. त्याच्यानंतरला ही संरक्षण भित दिली आहे. आता पुन्हा एक नवीन संरक्षण भित दिली आहे त्यांनीच. आणि नवीन रोडचं काम ताईच्या याच्यातून नानाच्या याच्यातून झालेलं आहे पूर्ण. आम्ही ते ही धर्मशाळा होती, ही जुनी धर्मशाळा पाडून ही नवी इमारत बांधली. त्याच्यानंतरला हे भारतमातेचं मंदिर जुनं होतं. हे भारतमातेच्या मंदिराला रजाकाळी काळामध्ये त्या रजाकाराने गोळी मारली होती, ती मूर्ती फुटलेली होती. त्या भारतमातेने ह्या मारसोळी गावामध्ये ती रजाकार येऊ दिले नव्हते असे पुरातन लोक सांगते आम्हाला. त्याच्यानंतर ती मूर्ती आम्ही आता नवीन मूर्ती बसली, नवीन भारतमातेचं मंदिर बांधलं. त्याच्यानंतरला महादेवाचं मंदिर जुनं होतं, त्याला नवीन दुरुस्ती करून मंदिराचं काम केलं. आणि त्याच्यानंतरला आमच्या इथे जुना रस्ता होता, या रस्त्याचं सुधारणा झाली आणि इथं ही संरक्षण भित बांधण्यात आली. आता आम्ही आमच्या याच्यामध्ये आता नवीन विहीर खोदली. तर पाण्याचं थोडं चैत्र वैशाखात म्हणजे मार्च एप्रिल मे जून 3 महिने पाण्याचा तुटवडा येत होता. तर त्यामध्ये आम्ही आता ही नवीन विहीर खोदून इथं पाणी आणलं, पाण्याची चांगली सुविधा करून दिली. आणि हे सावळेश्वर संस्थान म्हणजे आपल्या जिल्ह्याभरात जगभरात प्रसिद्ध व्हा असं आमचं म्हणणं आहे. आमच्या प्लॅनिंग इथं आता आम्हाला पाण्याचं समजा हे होतं, तर पाण्याचं काम झालेलं आहे. आता फक्त आम्हाला हे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक कामं करतात त्यांनी आम्हाला हे कामं करू द्यावा. समजा इथे एक संरक्षण भित बांधण्याची तेवढी भित बांधून दिली पाहिजेत. आणि आता बाकीचे वरती आम्हाला एक पाण्याची टाकी द्यायला पाहिजेत. पाण्याची टाकी लागते, पाण्याचे लोकांना भांड्याकरता पाणी लागतं ना, तर वरतीच्या वरती समजा स्वयंपाक आणि भांडरावरती झाला पाहिजे, नैवेद्याने दर्शनाची इथं आलं पाहिजे समजा, असं म्हणणं आहे आमचं. आणि बाकीचं सगळं पंचक्रोशीत लोक भरपूर आम्हाला मदत करतात स्वच्छतासाठी यासाठी. ज्ञानखेड्याच्या गावचा चांगला भरपूर सहभाग आहे इथे. या ठिकाणी धर्मशाळा नव्हती. आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून इथे धर्मशाळा बांधली. पडेल धर्मशाळा होती, फॉरेस्टवाले काम करत येत नव्हते. मग आम्ही नानाकडे गेलो, नानानं सांगितलं की बा तिथं पडेल आहे ना, तर मग तिथं बांधून घ्या. मग आम्ही तसं बोललो फॉरेस्टवाल्याला का बाई पहिली शाळा आहे, पडून गेली, इथं राहायला नाही, साधूला जागा लागत इथं राहायला. त्याच्यामुळं आमची मोठी धर्मशाळा झाली. आणि इथं पाण्याचा एक कुंड आहे, त्या कुंडाची आंघोळ जर केली तर सगळं पाप धुवून जातं किंवा जो काही रोगराई आहे माणसाला ती रोगराई निघून जाते. असं हे जुन्या काळापासून पुरातन काळापासून आहे. असे नवस आंघोळी करायसाठी लोक इथे येतात, नवस फेडतात. आता एक मंदिर होतं, जुनं होतं, आम्ही त्याला थोडीफार पडझड झाली, लिप शिप करत राहतो. फॉरेस्टवाले लय त्रास देते, पण तरी पण आम्ही त्याला भाऊदादा करून संध्याच्याकडून करून घेतो. आता इथं आम्ही शेड बांधलं, पत्राचं शेड बांधलं. इथं भंडारे चालूच राहतात. रस्ते नव्हते, रस्ता थोडा रस्ता झाला. आता
पण इथं आम्हाला जर 2-2.5 एकर फॉरेस्ट्री खात्यानं जर जमीन ह्या देवाच्या नावानं करून दिली तर भारी होईल असं आमचं म्हणणं आहे. आणि द्यायलाच पाहिजे, कारण इथं 12-12, 20-20 कोसाहून 50 कोसाहून लोक येतात. आमच्या सगळ्या मायबहिणी बाहेरगावाला दिलेल्या आहे, तर त्या श्रावण महिन्यात इथं 100% दर्शन घेऊनच जातात. त्या दर्शनाला आल्याशिवाय राहत नाही. जरी माहेराला जरी त्या पोरी आल्या तर त्या देवदरीत गेल्याशिवाय वापस जात नाही, दर्शनाला येतात. आता निधी आहे, निधी एवढं थोडं निधी शासनाला देऊ राहिले, त्याच्यामुळं थोडंसं सुधारणा होत चालली. पहिले इथं खूप झाडं होती मोठमोठाले, कोणी येत नव्हतं, कोणी जात नव्हतं, भिव वाटत होतं. आता इथं कीर्तन भजन आमच्या इथं जवळ 17 वर्षापासून हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम शिवरात्रीच्या टायमाला होतो. इथं रातचं लोक बाया माणसं सगळे चालू राहते. भीती कोणाला यायची इथं वाटत नाही. पहिला तर रस्ता नव्हता तरी लोक येत होते, पण आता रस्ता झाला. इथं हरिपाठ सकाळी चालू झाला तर लगेच काकडा चालू झाला तर सकाळी लगेच बाया माणसं कामाला लागते आणि इथपर्यंत येतात. हरिपाठाला सुद्धा येतात. नानखेडा आहे, जवळ आहे, रस्ता झाला त्याला. आता तर असं आहे, थोडं चालू आहे. आम्ही लोकवर्गणी करतो, बांधकाम करतो थोडंफार. खाली पत्री बखार बांधली एक लोकवर्गणीतून, 2 बखारी बांधल्या खाली. आता तिथं आम्हाला थोडं काम करायचं आहे, बांधकाम पत्राचं. झाडी लावतो आम्ही, ती झाडाला वटेसुद्धा फॉरेस्टवाले करू देत नाही. त्याच्यामुळं आम्हाला ही जमीन देवाच्या नावानं व्हायलाच पाहिजे 2.5 एकर असं आमचं म्हणणं आहे. मागणी प्रस्ताव आम्ही शासनाकडे कलेक्टरकडे दाखल केलेले, पण ते काही मंजुरी आम्हाला मिळत नाही अजून. पुलाचं काम एक नवीन झालं, खाली येता येत नव्हतं, तिथे एक पूल बांधला छोटासा. इथं येण्यासाठी रस्ता नसायचा. एक 2 माणसं चालून असा चिखलातून यावं लागत असं. त्यानंतर मागील 10-20-15 काळापासून सरपंच या नात्याने माजी सरपंचांनी अनेक शेतकऱ्यांना जमा करून एकत्र करून समजूत घालून सनी आज डांबरीकरण यात पण झालेलं आहे. त्यामुळं दूरदूरून येणारे पर्यटक आज या पर्यटक स्थळ म्हणून या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन त्या लोकांचा आहे. या ठिकाणी श्रावण असो 12 महिने अन्नदान चालू राहतं, भंडारे करतात, नवस करतात. आणखी मी 87, 83, 85, 84 या ठिकाणी 7वीपर्यंत शाळेत असताना पहिलीपासून तर मला समजेल 5वीपासून मी इथं आम्ही रोज श्रावणमध्ये रोज सकाळी उठायचं, स्नान करायचं, पाणी घ्यायचं, गावातल्या हनुमंतरायाला पाणी घालायचं. हे ज्यावेळेस मी नंतर 10 वर्ष संभाजीनगरला राहण्यासाठी गेल्याच्या नंतर परत गावी आल्याच्या नंतर दुष्काळ पडायला लागला. एक आमचेच मित्र गावकरी आम्ही एक मिटिंग घेतली आणि ह्या तीर्थस्थळाला बरेच बाहेरच्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, कायड चालू करायला पाहिजे ही कल्पना होती. मग आम्ही 25 तरुण मित्रमंडळ, गावकरी मंडळ आम्ही एक वार ठरला, मिटिंग झाली. त्यानंतर आम्ही रोजचं गोदावरीचं पाणी, नाथाचं पाणी रोज कायडाने इथे यायचं. मग त्यासाठी एक कायडदार जर इथं असला, दुसरा कायडदार लाडसंगीच्या मागं करमाड, जळगाव या ठिकाणी राहायचा, तर तिसरा पैठणमधून निघाला. म्हणजे करमाडजवळचा इथं पोहोचला की दुसरा करमाडला यायचा, तो पैठणचा तिथं यायचा. असं इथं कायड बी चालू झाली. आणि शिवरात्रीनिमित्त आमच्या पंचक्रोशीतून सर्व गावकरी स्वखर्चानं मदतही करतात, अंगमेहनतही करतात, सेवा करतात, श्रमदानही करतात. सप्ताह असतो, प्रत्येक गावातून त्या सप्त्यानिमित्त 1 दिवसाची पंगत एक गाव देतं आणि सगळे सेवाभावाप्रमाणे सगळेच लोक या ठिकाणी कार्यरत आहे. आणि पहिल्याने इथं काहीच सुविधा नव्हती, इथं कोणी राहायला तयार नव्हते. पण आता राहण्याची व्यवस्था झाली, स्वच्छालय झालं. आणि इथं तर खरं बोललं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं इथं निसर्गरम्य ठिकाण आहे. इथं दुसरी गोष्ट अशी आहे की आपण भगवंताकडं जर आलो ना तर निवांत राहिलं पाहिजे, डोक्यात कोणतं नाही पाहिजे. त्याच्यामुळे इथं कोणत्याही मोबाईलला रेंज नाही, त्याच्यामुळेच फक्त भगवंताचंच नामस्मरण करतो, त्याच्या चिंतनात राहतो. हे सर्वात महत्त्वाचं विशेषतः इथं आहे, या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी अजून बी 8-15 दिवस झालेत निवांत 4 घंटे 5 घंटे इथे नेऊन यायचं, स्नान करायचं, निवांत आराम करायचं, निवांत राहतो. संसार सगळ्याच मागं राहतं, किटकिट राहतेच, पण निवांत राहायचं असेल तर ठिकाणी. मी 2005 पासून मंदिरात येतो
आणि झाडझूड अशी सेवा करत होतो 2005पासून. नंतर मग पुढं चालत चालत 2014पासून कार्यरत 2 टाईम यायला लागलो. नंतर 2 टाईम आरती, सकाळ संध्याकाळ आरती, पूजापाठ असं दररोजचा नेम चालू केला. नंतर मग आम्ही इथं साऊंड सिस्टम बसवली, त्याच्यावर संध्याकाळी हरिपाठ, सकाळी 4 वाजता काकडा, 5:30 वाजता आरती, असा आमचा नेम चालू आहे. ते 2015पासून आरतीचा नेम चालू केला आम्ही, असं आतापर्यंत चालू आहे. आणि इथं अजून 10-12 7-8 जण येतात. दररोज निस्वार्थ सेवा, म्हणजे न शुल्क लागता असं काम करायचं काम करत असतात. आणि असं आहे, सकाळी 4 वाजता जेव्हा लाऊडस्पीकर चालू होतो तर महिला उठतात की टाईम झाला म्हणून 5-5:30ला त्यांच्या कामासाठी. आणि दररोज ऐकू आल्यामुळं बरेचशी महिला सांगतात बी आरती ऐकू येते, काकडा ऐकू येतो, त्याच्यामुळं आम्ही तेव्हा उठतो असं सांगतात. आणि संध्याकाळी बी 6 वाजता हरिपाठ चालू झाला म्हणजे महिला घराकडे निघतात, त्यांना कळतं बघा आता टाईम झाला, 6 वाजले असं. आमच्यासारखे सुद्धा आमची ह्या साईडला जमिनी आहे 3-3 किलोमीटरला. ज्यावेळेस संध्याकाळी हरिपाठ चालू झाला की घरी निघायचं तर राहतं, पण आता अरण्य आहे चौकून, आमच्या लक्ष्मी यायला बाया माणसांना त्यांना अशी भीती नाही वाटत की आपण आता रानात आहे काय नाही. मग त्या काय करतात, हरिपाठ आहे म्हणजे इथं जागर चालू आहे, आवाज राहतो, मग ते अनुषंगाने त्या काय करतात, आपण आता घरी जाताना ना मग आता हरिपाठ चालू आहे, हरिपाठ सुरुवात झाली की त्या जागृत होऊन जात्या आणि त्यांना काही असं भीती वाटत नाही किंवा आहे बा 10-20 लोक आहे, 5-25 लोक असतील, हरिपाठ चालू आहे, ते आरामशीर काम करतात. आणि असं वाटलं जाऊ द्या आता हरिपाठ संपणार आहे, त्यामध्येच येतील, हातपाय धुतील, संध्याकाळचे शेवटचा हरिपाठ करतील निघून जातील. म्हणजे ज्या वेळेस राम सीता वनवास करून गेल्याच्या नंतर पुन्हा सीता वनवासाला पाठवल्याच्या नंतर इथं आलेले सीता, ज्यावेळेस तिला गर्भधारण होती माता, तिला चैत्र मास उन्हाळा पौर्णिमाच्या दिवशी तिला तहान लागलेले होते. लक्ष्मणानं इथं आणून घातलं, त्यावेळेस त्याच्या अगोदर गाडावर पाणी नव्हतं आणि इथंही सुद्धा पाणी नव्हतं. म्हणजे लक्ष्मणा मला पाणी पाच जीव काकुलती झालेला आहे. त्यावेळेस लक्ष्मणाने या भारत माताच्या जागेवर दोघंही देर भाऊजाई बसले असताना म्हणे लक्ष्मणा पाणी पाच, म्हणून लक्ष्मणांना जे बांध जोडलेला आहे तो कुंड तिथं त्या कुंडाच्या जागेवर जाऊन पडलेला आहे, तेपासून ह्या जागेवर पाणी आहे. हे दंडकारण्य म्हणजे याला काटवान्य अरण्य म्हणलं, दंडकारण्य म्हणलं, कारण की ह्या वनामध्ये जे फळ वगैरेवर राहिलेलं आहे, जे ज्या महिन्याच्या ऋतूमध्ये जे जे फळ तयार होते, काठी आहे, बोराटी आहे, आराटी आहे, करुंद आहे, आंबट फळ आहे, टेंभुर्णा आहे, याच्यावर हे जगलेले पहिले येणारे त्याच्यावरच. मग याच्यानंतर मग सीता आणून घातल्याच्या नंतर मग लक्ष्मण निघून गेले. लक्ष्मण निघून गेल्याच्या वाटलं मग सीतामाई काकुलते आली. आता म्हणे भगवंता मी काय करू इथं, तर तेवढ्यात त्या रामानं सावळं रोप इथं दावलेलं आहे. सावळे रोप दावलेल्यामुळं तरीपासून हे सावळेश्वर नाव मंदिर देवाचं नाव सावळेश्वर पडलं, गावाचं नाव मार सावळी पडलं. मी पहिल्यानं गरस्ती आश्रममध्ये असून मला पहिला स्नान देवदेवताचा पहिला छंद आहे. मला छंद लागला, मी संसार सोडून दिलेला आहे. सरस्वती नंद घराण्यामध्ये मी प्रवेश केलेला आहे, मी संन्यास घेतलेला आहे. या इथं आल्यापासून मलाही समजा मी पहिल्यानं साधू कोण होतो. या पाण्यामुळं ही सगळी सुविधा लागली. तेव्हा ज्यावेळेस मी नाही न्यायला लागलो होतो, इथं पायरी नव्हती, काही नव्हतं, वरून काट्या लागायच्या, बसून यायचं, खालून बी येणारी मंडळी बसून यायची, जाळ्या झुडपं डोक्याला लागायच्या काट्या कुट्या. मग ते नंतर गाववाल्यांना इशे केला, इकडून आपल्याला वर जावं लागतं, तिकडून खाली यावं लागतं. मग ते ना त्या जाळ्या जुळ्या तोडून ताडून पायऱ्या बनवल्या. मग पब्लिक येण्याला लागली. मग इथून काही एक पब्लिक येते. तर हा होता आमचा 5वा भाग. या भागामध्ये आम्ही सावळेश्वर महादेव मंदिर देवदरी येथे भेट दिली आणि तेथील शिल्पकामाबद्दल तुम्हाला सर्वांना समजावून सांगितलं.
या पवित्र स्थानांचं आपण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे आणि तो पुढील पिढीला द्यायला पाहिजे. याच उद्देशाने आपले आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण यांनी देवाची वारी आपल्या दारी या माहितीपटाची सुरुवात केलेली आहे. या मालिकेमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो आणि तेथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा याबद्दल समजावून सांगतो. तर अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.